वेलकम टू अ न्यू ब्लॉग. सो रेडी झालेलो आहे. सकाळचे 5:30 वाजलेत. आज आपण जाणार आहे असे छानशा ठिकाणी, कारण की वातावरणच असं झालं आहे पावसाचं. सो लेट्स गो. खूप छान असा व्ह्यू आहे म्हणून इथं जरा साईडला थांबलेलं आहे. बघा, हा डॅम आहे इथं मागं. छान वातावरण आहे, सनलाईट पण आहे. पाऊस कालच झालेला दिसतोय. वॉकिंग चालू झाले इथं तर. हे बघा, हॅलो गाईज. तिकडे बघा गाईज, मोर दिसलेत आपल्याला आता. 4 मोर. हे बघा मोर. आम्ही इथं थांबलोय आणि मम्मी बघा कुठं गेले आता. वॉकिंग करत गेले पुढं. पप्पा तर गाडीतच बसले. ते लिफ्ट पॅन आहे का? लिफ्ट. हा, बसा. 1 मिनिट. भारी वाटते असं. खरंच असं ह्या टायमाला सकाळचं असं चालायला असा रोड पाहिजे. कोणीच नाही पाहिजे. छान असं व्ह्यू दिसलंय म्हणून थांबले आपण आता. नदी आहे पण पाऊस आता जास्त प्रमाणात झालं नाही म्हणून जास्त पाणी नाही नदीला. आपण डायरेक्ट इथे येऊ शकतो. हे बघा, सुकलेले हे. पाऊस तर झालेला आहे पण सुरू आता. थोड्याच दिवसात हे पूर्ण पाण्याने दिसेल तुम्हाला. सो इथं छान वाटलं. खूप वेळ आम्ही थांबलो, जास्त शूट नाही केलं. तर चाललो आहे परत नेक्स्ट स्पॉटला. बघूया काय भेटतं ते. आलो आपण कोंडेश्वर मंदिरात, कामशेतमध्ये. खूप प्राचीन असं हे मंदिर आहे. अशी मूर्ती आहे. हे आतमध्ये शिवलिंग आहे. इथं मी तुम्हाला फोटो टाकेल.
व्हिडिओ नाही काढता आली, सो फोटो अटॅच करा पुढं. हे मंदिराच्याच मागे असे 5 कोंड आहे. 1 2 3 4 ते खाली एक 5 कोंड. त्याच्या 5 कोंडाची एक स्टोरी आहे. खूप छान असा आवाज येतोय. एन्जॉय करतो ते. जायचे का खाली? चला की मग, मी कुठं नको म्हणतोय. हे बघा इथं जायचंय. चला खाली आता. घसरडय खूप. हा दोघी तर गेलेत. इथं नंदी आहे दगडामध्ये. खूप थंड पाणी आहे. छान वाटतंय असं. इथं बघा रील काढते बहुतेक. रील काढते बहुतेक. छोटे छोटे मासे आहेत. कसं वाटतंय? थंडीला नको हात लावू. छान वाटतंय. काय आहे तिथं? तिथं नंदी आहे, नंदी. ओ आणि हे इथं पडता पडता वाचले. घसरडे आलं दगड. चला आता खूप वेळ बसलो इथं. छान वाटलं खूप. चला. डेंजरस आहे हे खूप. इथं प्रसाद वाटतं ते सोमवार असल्यामुळे. खिचडी चिवडा वेफर्स. पप्पाला आणलं खिचडी आता. कशी घरून थोडा नाश्ता आणलेला आपण. ओव्हरनाईट सोक्ड ओट्स आहे. खाऊया ह्या व्ह्यू मध्ये. खिचडी आणायला लावलेली, चहा घेऊन आली बघा आता. इशारा केलता, तो कळला नाही. आता जस्ट ह्यांचा ओट्सचा नाश्ता झालाय आणि हे आता बघा काय करतायत.
काय करताय तुम्ही? ए वॉशिंग सेंटर. वॉशिंग सेंटर. इथे पण स्वच्छता. क्लीन. आणि इथं ही टाकी वाहून चालली आहे, पण लक्ष द्यायलाच कोणी नाही. शी? झाकण आहे चांगलं. झाकण गाडीत आहे. चांगले. बघू. आता मी इथं बसले. स्टूलचा उपयोग केलाय आज. सो आता आपण इथं आलोय, मॅगी बनवणार आहे आज. हे गॅस आणलाय असा. पेरू खातोय आता, कारण की पोपट झालेला आहे. काय झालंय पोपट सांगा. साहित्य आणि मेन वस्तूच नाहीये. कोणती? कोणती ग? किलो मॅगी करायचा बेत होता. स्टार्ट व्हायच्या आधीच संपला. बघूया जर पातीला भेटलं. पप्पा गेले ते बघायला. बघू भेटलं तर करू. चिप्सवर काम चालू आहे आता. राहायला घरी मॅगी बनवायसाठी, तर आता ह्या घरी गेले ते विचारायला. बघूया भेटते का नाही पातीला. विचारले, बघू आता काय म्हणतो ते. मला वाटते जायला लागते मला. सो भेटलं का ग? देते ते आता म्हणतात ते. गेले आणायला. बघूया. गावाकडची माणसं खूप छान असतात. काय म्हणले ग? देतो म्हणले, नक्की देसान का? आम्हाला फसवलेलं. म्हणलं नाही, आम्ही नाही फसवलं. गेले ते आणलं. हे बघा आणते ते. नाही नाही तसं काय नाही, तुम्हाला आणून देणार. जवळची होती ती कांबऱ्याची ओळखीची. ते खुशाल घेऊन ते पात्याला काय ते सोर्या बिर्या काय काय नाही. आपलं सगळं आणलेलं आहे. आमचं नेमकं पातेलं विसरलं. धन्यवाद. नेलं नाही. मॅगी पार्टी इज ऑन. येस. कारण की आपल्याला भेटला आहे. पातीलं. काकाने दिले पातीले. नाही, असंच म्हणलं दिले. नाही, नाही. पैसे पण नको म्हणले. नाही, फक्त 50 आणून द्या. रुपये देऊ शकू म्हाताऱ्याला. आहे का नाही? जाऊ दे. सो झालेलं आहे आता तयारी मॅगीची. चला करा तयारी. हे बघा असा छोटासा गॅस आहे हा 5 किलोचा. हवा भरपूर येते. पाणी ठेवले तापायला पण.
इथं भाजी कापायची तयारी चालू आहे. इथं चॉपिंग सुरू झाली आहे. द शेफ, मास्टर शेफ. आणि इथे सगळे वाट बघत बसलेत मॅगीची. एकच बस आहे कांदा. बस एकच. इथे चॉपिंग सुरू झाली आहे. द शेफ, मास्टर शेफ. किचन. आणि हे बघा आता तयारी झालेली आहे मॅगीची. कांदा, ग्रीन पीस, कोथिंबीर, हे मसाले, आपली व्हेज आटा मॅगी आणि पाणी तापायला ठेवले. थोडं पाणी लागतं वाटतं टाकायला. पाणी टाकते थोडं. बरं झालं बाबा पातेलं, नाही तर आज पोपट आता आपला. आणि हे बघा मेन बॉस. आजचे सगळ्यात मेन बॉस आहेत. मेन त्यांना माहिती आहे का म्हणतोय मेन बॉस. खूप चिखल झालं तिकडे. चिखलात भरले होते त्यामुळं खूप त्रास झाला. आता उकळी आलेली आहे तर कांदा टाकायला टाक सगळं. कांदा टाकलाय आपण खूप गावठी पद्धतीची टाकते मॅगी. आता वाटाणा मास्टर शेफ. कोथिंबीर थोडा आता शिजून घेऊया. हे थोडं 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 राहून शेवटच्याला आपल्याला. आता थोडी ह्याला बॉईल करून घेऊ. शिजून थोडं. उकळी आलेली आहे. मॅगी टाकू आता पूर्ण. ऑलरेडी पाणी जास्त. बस मॅगी. खूप छान असं ग्रीनरी. आता पाऊस पण येऊ शकतो. खूप क्लाउडी झालेलं आहे आता. वारा सुटले. रील्स बघते इथे येऊन पण एवढं छान वातावरणात. मग रेंज नव्हती तर चांगलं होतं उलट. आता आली ज्येष्ठ नागरिक. ज्येष्ठ नागरिक. हे बघा. आणि हे हवा नाही यायला पाहिजे म्हणून पोतं घेऊन थांबले तिथं. वारं सुटलंय. बघू आता मॅगी सक्सेस होते का. हे बघा असं पकडायला लागते, नाही तर हवेने पडते. पकडून ठेव. काय आणली? लय पाऊस आला तर घेऊन येतो. राहू दे. नाही आता
राहून दे, पण तयारी राहून दे. आले तर लगेच ह्याच्या खाली पळापळीची पकडताय. तयारी पाहिजे. प्लेट नेक्स्ट मेन गोष्ट तर विसरायचीच नाही. सांडशी, कात्रीन, पातेलं, प्लेट, झाकण हे मला कोण नाही म्हणलं तरी घ्यायचं. भले एका पातेल्यात सगळं माझी खात गोष्ट राहावं. चालली ती. चमच्याने. हो मी नको म्हणलेलो पातेलं कात्री. खाऊ शकतो. खाऊ शकतो, पण ह्या गोष्टी म्हणजे ऍडजस्ट ती नाही होऊ शकत. काय आपण घरातले सगळे खूप छान झाली मॅगी. हे बघा, पण tasty झाली. करायची का टेस्ट? तुम्ही थोडं पिवळा टेस्ट कर बरं. सेम खाऊन बघा तुम्ही. पी ना एक, तू बी मग पप्पा पिन. लय भारी. हिला एक दे, मग पप्पाला देतो. तुम्ही तर माणसाला पिवळा रस्साच काय खरंच भारी लागते. लय म्हणजे लय भारी. उलट मला तर ते नाही प्या. अहो नाही, घ्या घ्या. अहो ते खराब आहे. घ्या मग. घट्ट पकडा. बघा हे तर बावाची झाले. कसं आहे आळणी रस्सा? आळणी रस्सा पितात ते पप्पा. शिजले का? लय पाऊस येणार आहे शुभम. पप्पा म्हणते ते, पप्पा म्हणते ते मटण तर इथं शिजणारच नाही. हे बघा. हो रेडी आहे मॅगी आपली. हे बघा, अशा वातावरणामध्ये जस्ट पाऊस पण सुरू झालाय आता. परफेक्ट टायमिंगला पाऊस पण सुरू झालाय. खावा मॅगी पहिला घास. कशी झाली ते पण सांगा आपल्या व्ह्युअर्सला. वातावरण कसं आहे? आणि पाऊस आणि गरम गरम मॅगी. आणि राहिलेली मॅगी अजून गरम होते. पप्पा आता तिकडे बसले ते सपोर्ट घेऊन. कशी आहे मॅगी पप्पा? कशी? सो खूप दिवसापासून चाललेला हा प्लॅन. छोटासा प्लॅन आहे हा, पण खूप दिवस लागले. आज पण मस्त झाला, कारण की मेन पातीलच नव्हता आणला. पण बरं झालं, इथं जवळपासच एक घर होतं, त्या आजोबांनी आपल्याला पातेलं दिलं आणि आज हा प्लॅन आपला सक्सेसफुल झाला. खूप छान मॅगी, एकदम सिम्पल केलेली आहे. जास्त त्यात चीज वगैरे काय पण नाही टाकलं. पण हे वातावरण, ते पाऊस पडतो, अमेझिंग. एकदा ट्राय करायला पाहिजे सगळ्यांनी हे. हा एक्सपिरियन्स खूप छान आहे. मी आत्ताच सांगितलं, लय दिवसापासून प्लॅन चाललेला, आणि आज आपण केला. ते पण नव्हतं होणार, जोकी झाला. त्या बाबांच्या मुळे पातेलं दिलं. तेच सांगत होते मी. व्हिडिओ काढलेली ऑलरेडी मी. बाबांची पुण्य आहे. खूप छान एक्सपिरियन्स आहे. खूप सगळ्यांनी एकदा तरी ट्राय करायला पाहिजे, एकदा तरी. अनुभव. पप्पा तर नॉनव्हेज खाणार आहे प्युअर. मॅगी त्यांना आवडत पण नाही. तुम्ही सांगा कसं? कॅमेरा सांगा, पूर्ण वाक्य सांगा, असं काहीतरी बोला. मॅगी छान आहे, एक नंबर. खाऊन भेटूया. एक सकट वाकडी. काय? चिअर्स. चीयर्स. सो आता मॅगी खाऊन झाली, पातेलं द्यायला चाललेत. धुतलं पण नाही अजून, त्यांच्या इथंच धुवून देणार आहे. कोणीतरी काय करायची, मग तुम्ही हीच आणली गाडी, जनावरांना पाणी टाकीत होते. तुमच्यामुळे झालं, हा? तुमच्यामुळे झालं. हा, गाडी तिथं उभी राहिली होती काय. म्हणलं आता हिथंच आहे. हा, बरं झालं, बरं झालं.
काय विश्वासाने धन्यवाद. अहो, तुम्हीच आमच्यासाठी एवढं केलं. अहो सगळं आणलंय. पक्का गडबड करी मला बडबड करी ते एवढे नेले तेवढे जरा. राहू दे या त्यामुळे तसं काय नाही. आता ही त्या पोरांचं शहरात नाही भेटत नीट असं व्यवस्थित खायला. हा बरोबर मग असं जरा मोकळ्या ठिकाणी चांगलं मोकळं वाटतं. म्हणजे चांगलं मोकळे हवा हा शहरात काय ते गोद भरलेलं आता इथं बघा ते केलं ना आम्हाला इतकं चांगलं वाटलं ते खाल्लं तर. त्यामुळे आवड काय ह्या- केलेली हा. चांगलं असतं काय म्हणून त्या पातेल्यासाठी तुमचं झालं काम बरं बरं झालं. झालं मी आलो मी गेलतो गावाला हा गाडी उभी राहिली तिथं असायची का आणि आपल्याला काय करायचंय एका पातेल्याने काय होते नाही है का नाही, नाही? नाही, नाही, असतात ना बरेच जण पण काही जण करतात असं विसरतात किंवा राहत. करतात ना. हा जा पाणी आला हा पाणी आलं. गाडी तिकडे चालायची ना नाही जातो आता. हा चला चला वानर किती पळतात हे इथं. फणस आहे इथं. बघूया. चहा प्यायला थांबलोय आता. ऑलमोस्ट घरी आलोय आपण. 5 मिनिटात घरी पोहोचणार आहे, पण चहा प्यायचं होतं म्हणून ऑलमोस्ट घरी पोहोचलोय आपण. जस्ट घरी आलोय. आजचा ब्लॉग इथपर्यंतच. जर आवडला असेल तर लाईक करा, नक्की शेअर करा. तोपर्यंतसाठी थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.